नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला आपल्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. वटपौर्णिमेचे व्रत योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी हे 30 महत्त्वाचे नियम आणि परंपरा खालीलप्रमाणे आहेत. 1. शुद्धता आणि स्नान. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि पवित्र स्नान करावे. 2. पारंपरिक वस्त्रे. पूजेसाठी सुवासिनींनी शक्यतो नवीन किंवा स्वच्छ धुतलेली पारंपरिक साडी नेसावी. 3. रंगाची निवड. पूजेसाठी लाल, हिरवा, पिवळा किंवा नारंगी यासारखे शुभ रंग निवडावेत. काळा किंवा पांढरा रंग पूर्णपणे टाळावा. 4. 16 शृंगार. या दिवशी हातावर मेहंदी काढणे, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या आणि पायात जोडवी असा पूर्ण शृंगार करावा. 5. नखाची स्वच्छता. पूजेच्या आधी किंवा त्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत. 6. साहित्याची जमाव. पूजेचे ताट, सुताचा गोळा, पाणी, फुले, अक्षता, आंबे, फणी आणि सौभाग्याचे वाण आदल्या दिवशी आणून ठेवावे. 7. निर्जला आणि फलाहार. काही महिला हा उपवास निर्जला करतात, तर काही महिला फलाहार करतात. आपल्या तब्येतीनुसार उपवासाचा प्रकार निवडावा. 8. तामसिक आहार व वज्ज. या दिवशी घरात पूर्णपणे शाकाहारी अन्न शिजावे. लसूण, कांदा आणि मांसाहारी पूर्णपणे वज्ज असतो. 9. शांतचित्त राहणे. उपवासाच्या दिवशी रागवणे, चिडचिड करणे किंवा कोणाचे मन दुखावणे टाळावे. 10. गर्भवती महिलांसाठी सवलत. गर्भवती किंवा आजारी महिलांनी कडक उपवास करू नये. त्यांनी पूजा करून फलाहार करावा. 11. मूळ वडाची पूजा. शक्य असल्यास कुंडीतील वडाच्या फांदीऐवजी निसर्गातील जिवंत आणि मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करावी. 12. दिशा. पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. 13. जलार्पण. सर्वप्रथम वडाच्या मुळाशी किंवा खोडावर स्वच्छ जल अर्पण करावे. 14. हळद कुंकू. वडाच्या झाडाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करावा. 15. वस्त्राची दोरी. वडाच्या झाडाला सूत, पांढरा धागा गुंडाळताना 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. 16. धागा तुटू नये. प्रदक्षिणा घालताना सुताचा धागा मध्ये तुटणार नाही याची काळजी घ्यावी. धागा तुटल्यास तो पुन्हा जोडून पूजा पूर्ण करावी. 17. फळाचे अर्पण. वडाला आंबे, फणसाचे गरे, जांभूळ किंवा इतर ऋतुफळे अर्पण करावीत. 18. सौभाग्यवान. वडाच्या झाडाजवळ सौभाग्य संच, कंगवा, आरसा, बांगड्या, काजळ अर्पण करावे. 19. धूप दीप. झाडासमोर दिवा आणि धूप लावून वातावरण प्रसन्न ठेवावे. 20. सत्यवानाची कथा. पूजेनंतर वटपौर्णिमेची आणि सती सावित्रीची कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी. 21. वाण देणे म्हणजे ओटी भरणे. पूजेनंतर इतर सुवासिनी महिलांची ओटी भरावी आणि त्यांना गव्हाचे किंवा हरभऱ्याचे वाण द्यावे. 22. ज्येष्ठांचे आशीर्वाद. पूजा संपूर्ण घरी आल्यावर घरातील सासू, सासरे आणि पतीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत. 23. पतीची ओवाळणी. संध्याकाळी किंवा पूजेनंतर पतीला दिवा ओवाळून त्याचे औक्षण करावे. 24. दान धर्म. या दिवशी गरजू महिलांना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा सौभाग्याची वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 25. मासिक पाळीचे नियम. जर वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर स्वतः पूजा करू नये, दूर प्रार्थना करावी आणि घरातील इतर सुवासिनीकडून आपल्या नावाने पूजा करावी. 26. सुतकाचा काळ. घरात जर सुतक कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या वर्षी वटपौर्णिमेचे व्रत करू नये. 27. पर्यावरणाची काळजी. वडाच्या झाडाला पूजा करताना इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावा. प्लॅस्टिक किंवा कचरा तिथे टाकू नये. 28. मनामध्ये सकारात्मकता. पूजा करताना मनात पतीबद्दल किंवा कुटुंबाबद्दल प्रेम, आदर असावा. कोणाबद्दलही वाईट विचार आणू नयेत. 19. प्रार्थना. संध्याकाळी आरती झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नक्षत्राची वेळ बघून उपवास सोडावा. उपवास सोडताना सात्विक जेवण, उदाहरणार्थ पुरणपोळी, वरणभात जेवावे. 30. सलगता. लग्नानंतर पहिली 5 व्रते न विसरता श्रद्धेने करावे. त्यानंतर आयुष्यभर हे व्रत करण्याची परंपरा आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.